कुठेतरी आणि इतकी माझी बॉडी फ्रीज झाली होती, इतकी फ्रीज मला हात सुद्धा वाकडे करत म्हणजे इतकी हात वाकडी झाली होती माझी. इतकं मोठं चर्च मी पाहिले, इतकं मोठं एकदम असं एकांत मध्ये ते चर्च मी आता पण ते बघते. इतके तरुण मी पाहिले, इतके तरुण मी पाहिले. सुरुवात झाली प्रभू मला म्हणते असे छोटे छोटे व्हाईट व्हाईट इतकं पडत होतं कंटाळच करून गेला की पूर्ण अशी किती थंडी वाजली. जास्त मोठाचा अभिषेक माझ्या हातावर आला. असा एकदम करंट बसल्याने झाला हाताला, उजव्या हाताला असं करंट बसल्याने झाला. विद्युत माझ्यावर तेल होतं आहे. देवदूत घेऊन गेलं दावीदाकडे नाही का, हा बघ दावी देतो आराधना करतोय. लाखोने देवदूत पाहिले जे स्वतःच्या हातवरती करून पवित्र पवित्र एका आवाजात पडतात. म्हणजे एकदम क्षणात माझ्या म्हणजे देवाची इतकी सूर्याचे किरण जसे माझ्यावर येतात, इतका मोठा प्रकाश माझ्यावर येत होता. आणि त्याच प्रकाशाने जसं मी खाली पडले आणि त्याच्यानंतर इतकं देव माझ्या सोबत आला, जसं देव इथं आहे माझ्या समोर. मी फील करत होते माझ्याशी बोलत होतं काय मी म्हणजे इथपर्यंत कशी आली देवचा हात म्हणजे मला सांगत होते तू इथपर्यंत कशी आली, मी कशी आली, मी कशी प्रेयर करते, मी कशी कामाला जाते, देव कसं माझ्या सोबत असतं. इथपर्यंत देव मला चालवत होते, इतकं देव माझ्याशी बोलत होते. 1 तास कंटिन्यू मी त्याच्या रेंज मध्ये होते की मी इथं नव्हतेच. असं वाटत होतं मी दुसरंच कुठेतरी स्वर्गात कुठेतरी. आणि इतकी माझी बॉडी फ्रीज झाली होती, इतकी फ्रीज मला हात सुद्धा वाकडे करत म्हणजे इतकी हात वाकडे झाली होती माझी. मी इतकं ट्राय करायचे देव हे मला काय होतंय नाही का, हे हात माझे असे होत आहेत. पण देवचा आत्मा म्हणतात देवदूतांनी जसं मला धरलंय, देवदूताचे हात देव म्हणतात एका बाजूला मी खायले तुझ्यासोबत, एका बाजूला गेब्रिएल आले तुझ्यासोबत. तरी माझ्या हातामध्ये इतकं मोठं देवाचा अग्नी मी पाहत होते, इतकं मोठं प्रकाश. आणि देवाला मी म्हटलं देव मला काहीच करता येणं, मला हालता येणं, मला काहीच करता येणं. हे का होतंय, जगणं तर ख्रिस्त आहे, मरण लाभ मी कोणत्याही परिस्थितीत असं म्हटलं. मी तुला नाही सोडणार. पण देव म्हणतो तू घाबरू नको, देवाचे दूत तुझ्या सोबत आहे. देवाचा आत्मा सांगत होता, देवदूत मी पूर्ण पाहत होते. देवाचा आत्मा देव माझ्या जवळ येऊन माझ्याशी बोलत होता, जवळ येऊन मला म्हणजे सुचत नव्हतं. पण देवाच्या आत्म्याने इतकं सुचवलं मी काय बोलू. देवाचं वचन सांगतं खरंच की तुम्ही देवाशी काय बोलू, तुम्ही तयार करू नका ठेवू किंवा हे नका करू त्याच्यावर. पण देवाचा आत्मा ज्यावेळेस तुम्हाला चालवतं त्यावेळेस तुम्हाला सुचवतो काय बोलतो. इतकं देवाचा आत्मा माझ्याशी बोलत होता. मी घरात कशी प्रार्थना करते तिथं देवदूत म्हणे, मी लिटरली पाहत होते, पूर्ण पाहत होते. ती रूम भरली म्हणे, तू तुझ्या पप्पांसाठी प्रार्थना करते ते पण देव मला सांगत होता. म्हटलं त्या चर्च विषयी सांगते, म्हटलं इथं तुम्ही त्यावेळेस उभं होते म्हणे, इथं मेलेले जिवंत होते. संपवणारी म्हणे, अशी तिथपर्यंत कोणाला आणलं नाही म्हणे. देवाला सांगत होता पूर्ण हात माझे होत होते. म्हणजे मी माझ्या इथं नव्हतेच मी इथं नव्हते. मी ज्यावेळेस मी डोळे उघडले म्हटलं जसं देवाच्या देवदूतांनी मला अलगद तिथं जमिनीवर सोडलं, त्यावेळेस मी पूर्ण जाणवलं की मला मी इथं आहे. ज्यावेळेस मी डोळे उघडून पाहिले देवाची दूध पूर्ण रूम मध्ये होते, पूर्ण रूम मध्ये. ज्यावेळेस रच्चू रडत होती देवाचा आत्मा तिच्याकडे पाहून हसत होता. देव सांगत होता की ती बघ हसत होता. देवाला आनंद पण होत होता की ज्यावेळेस रडत होती, ज्यावेळेस या दोघींना बघितलं त्यावेळेस देवाचा आत्मा तिच्याकडे पाहून हसत होता. ज्यावेळेस दीक्षा माझ्या सोबत होती देवाचा आत्मा सांगत होता की तिच्यावर माझा हात आहे. ते म्हणलं तिला दुःख आहे पण तिचे मार्ग ते मोकळे करणार. ज्यावेळेस नंद माझ्या गीता अशी पडून होती गुडघ्यावरती खांद्यावरती पडली होती त्यावेळेस देव पण सांगत होता देव तिला चालवणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. तिची तळमळ आहे देवासाठी पण देव तिला चालवणार आहे. म्हणजे देव प्रत्येकाविषयी मला सांगू मला सुचत नव्हतं. मी ह्याच्याकडे पाहते ह्याच्यावर मला प्रकाश दिसतो, ह्याच्याकडे पाहते तुमच्याकडे पाहते तुमच्यावर मला पूर्ण प्रकाश दिसत होता. मी ह्याच्याकडे पाहते ह्याच्याकडे पूर्ण प्रकाश दिसत होता. इतका छान एक्सपिरियन्स मला देवाने दिलाय ना. आणि आज माझी कॅपॅसिटी नव्हती, मी आहे ना आजारी होते म्हणून मी सुट्टी घेतली होती. पूर्ण माझ्यामध्ये ताकद नव्हती. म्हटलं तेव्हा मी कशी जाऊ, मी आराम करण्यासाठी घेतली म्हटलं सुट्टी. पण ज्यावेळेस मी घरामध्ये 2 मिनिटाची प्रार्थना
गेली. ज्यावेळेस मी आले घरातून मी म्हटलं देवा मी खाली आहे तुझ्यासमोर, आज मला काहीच हे होत नाही. मी खाली होते तुझ्यासमोर, वचन वाचलं, मी प्रेयरला आले आणि देवाला म्हटलं देवा तुम्हाला असंच कधीच बायबल स्टडीला आणत नाही, काहीतरी अद्भुत तू माझ्या जीवनात करतोय आणि केलंच. आतापर्यंत माझ्या जीवनातले कोणतेच बायबल स्टडी असे गेले नाही, म्हणून मी कधी विसरूच नाही शकत त्या गोष्टी, कधीच नाही विसरू शकत. जेव्हा अद्भुत आहे, खरंच अद्भुत आहे. आणि ज्यावेळेस तू माझ्याशी बोलला ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा माझ्याशी जवळ होऊन बोलत होता, पण ज्यावेळेस तो सिंहासनावर बसून होता ना त्यावेळेस मला फेस दिसत नव्हता, पण मी लिटरली त्याच्याशी बोलत होते, मी बोलत होते. आणि देव म्हणत होता, मी म्हटलं देव मला दर्शन घ्यायचंय तुझं फेस टू फेस. देव म्हटलं ती योग्य वेळ आणि योग्य समय ठरलेला म्हटलं तर म्हणणे तुझा नाही का, की तुझा ज्यावेळेस मी दिसर तो समय ठरलेली ती वेळ मी तुला ठरवून दिलेली, ती मी तुला आता नाही करणार, पण तू त्यावेळेस माझं चेहरा नक्की पाशावे. इतकं देव म्हणजे खूप मान. मी तर नव्हतीच, मी कसं सांगू मला नाही कळत. देव म्हणत होतं की अद्भुतरित्या तुझी म्हणत होती ना, अद्भुतरित्या मी तुझी घरी केली, अशा गोष्टी प्रगत केली. किती अद्भुत शब्द, किती एवढा अद्भुत आहे की पण सांगू नाही शकत आहे. इतकं अद्भुत आहे ते, खूप मी असे खरंच आभार मानते. त्याच्यासमोर काहीच नाही, पूर्ण बर्फासारखं झाले होते, पूर्ण बर्फासारखी. मी जशी बोलत मला शरीर नाहीच आहे असं वाटत होतं. मी जसं बोलते माझं देवाशी बोलते समोर. तुला काय दाखवणार आहे, जे तुझ्या जीवनात सांगितलं ना ते होणार आहे. तू स्वर्ग पाहणार आहे, प्रत्येक गोष्ट बक्षीस मिळते, प्रत्येक फेस टू फेस बक्षीस. खूप जवळ आहे, खूप जवळ आहे तू आता. एकदम असं क्षण राहिलाय थोडासा एकदम, पण ही जस्ट ट्रायल होती देवाची. इथपर्यंत आणलं जे 2024 देव मला दाखवत होतं, देव म्हटलं ही सुरुवात आहे. म्हणून देवाने 2024 मला देव सुरुवातीला दाखवलं काय. माझे हात सुटले गेले, त्याच वेळेस मी मोकळी झाली. मला देव असं आठवण देतोय की तू रोज कोणत्या गोष्टीमध्ये चुकली, तू ओरडती, हे करते ते करते. त्या प्रत्येकाबद्दल माझी देवाला क्षमा मागितली. त्याच्या मी तुझ्या रक्ताखाली येते, माझी लायकी नाहीये, पात्रता नाहीये, पण तू मला तसं बनव. आणि मी एकदम मग्न होते त्याच्यामध्ये, एकदम मग्न होते त्याच्यानंतर माझा हात पाय सगळं जड पडलं आणि तुम्ही इथं माझ्या डोक्यावर हात ठेवला. इतका मोठा प्रकाश पाहिला, इतका मोठा प्रकाश जगात मी तो प्रकाश कुठंच पाहिला नाही. कोणताही फल असतो, कुठलीही कंपनी असतो, असं कुठलाच प्रकाश मी पाहिला नाही. इतका मोठा प्रकाश मी त्यावेळेस पाहत होते. म्हणजे तो असं बाजूलाच जात नाही तो प्रकाश, असं माझ्या समोरच राहतोय. आणि मी खाली पडते तेव्हा असं वरून काहीतरी माझ्या अंगावर पडतंय असं सांगतोय ते. आणि देव मला म्हणतो तुला काळजी करते काही गोष्टीची, तू घरातली काळजी करते. देव म्हणतो मी तुझा यहोवा ईरे. देव म्हणतो तू काळजी नको करू, तू सगळं माझ्यावर टाक. तू तुझ्या आई बापाला पण हेच सांग. देव मला सांगतोय. असं मोठा रस्ता मला दिसला पांढऱ्या कलरचा, त्याच्यावर असं यहोवा ईरे नाव मला असं ठळक दिसत होतं. देव मला म्हणतो मी यहोवा ईरे, तू बघ माझ्याकडे, तू काळजी नको करू, तू सगळं सोडतो. म्हणतो तू मला खायला नसू दे, प्यायला नसू दे, देव मला सांगतोय, पण तू सगळं सोड आणि तुम्ही फक्त माझ्याकडे बघा मी किती चांगलं आहे. देव मला सांगतोय. आणि मी तर देवाला म्हटलं, देवा मला वर्शिप बद्दल सांग. जेव्हा मी इथं पडले होते वर, देवाला म्हटलं देवा मला तू वर्शिप बद्दल सांग. इतकं मोठं चर्च मी पाहिले, इतकं मोठं एकदम असं एकांतामध्ये येते चर्च. मी आत्ता पण ते बघते. देव मला म्हणतोय की हे बघ हे इतकं मोठं चर्च आहे, त्याच्यात सगळे पास्टर आहे, प्रणिता आहे, सिस्टर आहे, नम्रता आहे, इतकी मोठी वर्शिप टीम आहे तिथं. आणि देव मला बघ सांगतोय बघ ही वर्शिप टीम इतकी डेव्हलप होईल ना की लोक असे लोळतील, दुष्ट आत्म्याशी बाहेर निघतील लोकांमधून. देव सांगते. आणि जेव्हा तुम्ही पूर्वा हिच्यावर हात ठेवला नाचणं तेव्हा त्या वर्षीचा आवाज असा वाढत होता, मोठा दिसता आवाज होता मोठ्याने. समजत नाही कोण गाणे म्हणते, पण लय मोठी टीम आहे. अशा खाली मुली आहेत, वर मुली आहेत, अशा पूर्ण असं लीड करतात. त्यांना सांगतोय त्यांना तुम्ही फक्त पवित्र म्हणा. आणि लोक अक्षरशः अशा खाली लोटतात, अशी बायका अशा लोटतात अशा खाली. आणि इतके तरुण मी पाहिले. ज्या तरुणांसाठी आम्ही रोज प्रार्थना करतो त्या तरुण मी त्याला पाहिले.
तरुणांची सगळी लाईन तरुणांची सगळे तरुण अशा गुंज करून देवाला मदत देत मी सिस्टर व इतका मोठा प्रकार व्हायला मी त्याच्यावर जातो पण बघा तुम्हाला तरुणांची कमी नाही वाटत असं कधीच पाहिलं देवाला म्हणतो मी आजपासून नवीन तू घाबरू नको सुरुवात झाली प्रभू मला छोटे छोटे व्हाईट इतकं पडत होतं ना खाली हात होतो कुटुंबासाठी मला इथे येण्यापर्यंत इतके प्रॉब्लेम आहे पण प्रभू म्हणतो तुझे सगळे प्रॉब्लेम मी दूर करणार आहे तू टेन्शन नको घेऊ मी आहे इतकं ते बघून मी सगळं पाठवलं होतं प्रभू हे काय सगळं वाईट अशी वाईट खात्री इतकं बारीक पडत होतं ना खाली होतं सगळीकडे पडतंय तेच पाहते मी आता सुद्धा ते पाहते आम्हाला त्याला असं काहीतरी इतकं टच करून गेलं ना की पूर्ण अशी बरफावलीकडे इतकी थंडी वाजली वाटली ह्या मुलींमध्ये मी एक वेगळं बघत होती इतकी थंडी वाजली मला अशी गार एक झळक आली एक तरुण उभा राहतो इथे प्रत्येक एक तरुण येऊन उभा राहणार आहे पूर्ण आग्नेच तुम्ही प्रार्थना करत होते ना तर मला असं वाटत होतं जेव्हा तू पण मला असं प्रिपेअर कर नंतर तुम्ही हात ठेवला मग मला देवाने प्रिपेअर केलं माझ्या हातात पूर्ण मुंग्या आल्या होत्या आणि पूर्ण पाय जड पडला होता पूर्ण मुंग्या आल्या होत्या माझ्या हातावर होतं माझ्या जड पडले चौघीला तुम्ही परीक्षा केलं तर मग तुम्ही आमच्या चौघीला परीक्षा केलं तर माझी साऱ्या अंगात मुंगे निघले होते कोणतरी असा पाय मागत होता कोणतरी माझ्या पायावर मी तिसरंच मागले त्याने तिने पुढे परत मागे देवाला धन्यवाद गोष्टीबद्दल जेव्हा प्रेयर चालली होती तेव्हा त्यावेळेस मी कमांड करत होतो माझ्या तुला की तू माझ्या बरोबर आहे तू माझ्या उजव्या हाताला आहे आणि ज्यावेळेस मी कमांड करत होतो त्यावेळेस मी असं डिक्लेअर करत होतो की नाही माझं तू माझ्या उजव्या हाताला आहे आणि त्यावेळेस परमेश्वराचा असा जास्त मोठाचा अभिषेक माझ्या हातावर आला आणि मला असा एकदम करंट बसल्यावानी झाला हाताला उजव्या हाताला असा करंट बसल्यावानी झाला
का हात असा थांबेन असा झाला माझा हात. आणि त्याच्यानंतर जेव्हा नाही का प्रेयर चालली होती आणि त्याच्यानंतर फादर बोलले की काही जणांच्या डोक्यावर दिव्यदूत तेलाने तेल ओतत आहे. त्यावेळेस मला असं फील झालं की जसं कोणीतरी म्हणजे दिव्यदूत माझ्यावर तेल ओतत आहे आणि ते तेल माझ्या केसातून असं अद्भुतरित्या बाहेर निघत आहे. आणि खरंच ते अलौकिक होतं, ते एकदम असाधारण होतं, खूप वेगळं होतं. ते आजचा अनुभव असं मी आजपर्यंत गेला नव्हता असं ते होतं. आणि त्याच्यानंतर खूप काही असं मानसिक ते परमेश्वराने घडवलं. ज्यावेळेस देवदूताने माझा हात त्याच्या हातामध्ये घेतला त्यावेळेस मी बघितलं की माझे कपडे पूर्ण व्हाईट होत चालले. आणि तो मला बागेमध्ये दाखवतो की बाग आहे, ती नदी आहे. आणि नंतर मला देवदूत घेऊन गेलं दाविदाकडे, नाही का, हा बघ दावीद आहे, तो आराधना करतो. लाखोनी देवदूत पाहिले जे स्वतःच्या हातवरती करून पवित्र एका आवाजात पडतात. ते स्टार्ट झाली. ते स्टार्ट असताना बघितलं की एक मोठा ग्राउंड आहे. आणि तो ग्राउंड मी बघितला, मला म्हणजे मोजता येईना किंवा मग मला तो समजत पण नव्हतं किती एकरचा असं किती मोठी जागा असते. एक मोठा ग्राउंड मी तो बघितला, माझी नजरसुद्धा पुरत नव्हती ते बघायला. आणि त्या ठिकाणी मी काही सेक्शन पाहिले, काही ब्लॉक बघितले ज्या खोल्या आहेत, त्या माहीत नाही त्या कशाच्या असतील. आणि त्यानंतर मी एक बाग बघितली. जसं काय मला देवाचं दूध घेऊन जातोय ती बाग बघायला, माझ्या हात धरलेला आहे, ते मला दाखवतोय ही बाग येते. तो नदीजवळ पण मला घेऊन गेलाय. त्यानंतर परमेश्वराने दाखवलं की दावीद पण देवाची आराधना त्या ठिकाणी उभा राहून करतोय. कितीतरी दूध त्यांच्या हातवरती करून पवित्र पवित्र एक आवाज जाते बोलतो. एक आवाजात पवित्र पवित्र बोलतो. त्यानंतर बघितलं का मला दाखवलं यशाया 6चं वचन मला देवाला दाखवलं. जे वचन ज्या प्रकारच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे सेम तसंच मी ते स्वर्गामध्ये मी बघते. दावीद आराधना करतोय, तो विणा वाजवतोय, सेम तसंच मला देवाला दाखवलं. आणि मी बघितलं की त्या ठिकाणी प्रेयर चालू आहे, पण त्यामध्ये जी आग गेली आणि बघितली होती ती आग या ठिकाणी स्वर्गापासून खाली जमिनीपर्यंत ती आगीचा फ्लो वाढत आहे आणि ती आग माझ्यावर येते.